राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा निकाल आज लागणार। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। महापालिकेआधीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष। कल्याणमधल्या अंबरनाथमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत। पोलिसांना करावं लागलं लाठीचार्ज। तर अहिल्यानगरमधल्या कोपरगावात भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची। नगरपरिषदांच्या मतदानादरम्यान तुफान राळे। नांदेडमधल्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। कोणताही गैरप्रकार नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक। काँग्रेसच्या एकला चलोरेनंतर युतीच्या चर्चांना उधाण। मुंबई पालिकेसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून घासाघीस जोरात। 150 जागांवर एकमत, 77 जागी रस्सीखेच। भाजपचा 102 जागांवर तर शिवसेनेचा 109 जागांवर दावा। मुंबईत राष्ट्रवादीतील नवाब मलिकांच्या नेतृत्वावरून महायुतीत मतमतांतरे। मलिक असल्यास राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, उदय सामंतांकडून स्पष्ट। तर अजितदादांनी कुणाकडे नेतृत्व द्यावं हा त्यांचा प्रश्न। बावनकुळेंची भूमिका। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। गडकरींच्या निवासस्थानी फडणवीस, बावनकुळे यांची बैठक पार पडणार। राज ठाकरेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। पश्चिम मुंबईतील शाखा आणि कार्यालयांचं उद्घाटन करणार। निवडणुकीत तळागाळात पोहोचण्यासाठी मनसेची मोर्चे बांधणी। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताईंचं निधन। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज साताऱ्यात मूळ गावी होणार अंत्यसंस्कार। ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा। शुभमन गिलला संघातून वगळलं। अक्षर पटेल उपकर्णधार। ईशान किशन, रिंकू सिंगचं संघात पुनरागमन। यंदाचा T20 विश्वचषक भारतीय संघ होस्ट करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।